एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा दुर्दैवी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे असा जो आरोपी आहे त्या आरोपीला खऱ्या अर्थाने मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे, जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याला फासावर लटकवलं पाहिजे आणि तशाच प्रकारची मागणी कोर्टाकडे आपले पोलीस करणार आहेत। त्याप्रमाणे SITची नेमणूक झालेली आहे। त्याचबरोबर डे टू डे स्वतः SP आणि DG साहेब ही केस मॉनिटर करतायत। मुख्यमंत्री महोदय सातत्याने यावर त्यांचंही लक्ष आहे आणि या केसमध्ये अगदी प्रत्येक पुरावा गोळा करून फुलप्रूफ अशी केस ही जी आहे कोर्टासमोर चार्जशीट 2 आठवड्याच्या आतमध्ये सबमिट करण्याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशीची शिक्षा सजा व्हावी अशा प्रकारचं पूर्णपणे चार्जशीट तयार करून कोर्टाला सादर केली जाईल आणि आम्हाला विश्वास आहे अशा प्रकारच्या निर्गुण केसमध्ये अतिशय माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या केसमध्ये कोर्टाला देखील आम्ही विनंती करणार आहोत की याला फाशीशिवाय दुसरी सजा होऊ शकत नाही आणि त्यामुळे कोर्ट देखील अशा याच्यामध्ये गांभीर्याने आणि मानवतावादी दृष्टिकोन घेऊन त्याला फाशीची सजा देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।